हाय युट्यूबवरती ब्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। तर आजचं आपलं लोकेशन आहे नित्यानंद महाराज मंदिर, जे आहे गणेशपूरला। आणि आता मी जिथे उभे तेही आहे गणेशपुरी बस स्थानक। तर मी इथपर्यंत आले कशी किंवा तुम्ही इथपर्यंत कसे येऊ शकता हे तुम्हाला थोडक्यात सांगते। वेस्टर्न लाईनला विरार, वसई किंवा नालासोपारा कोणत्याही स्टेशनवरून वेस्टला जर तुम्ही आलात तर वाडा, शिर्डी किंवा वज्रेश्वरी अशी कोणतीही बस पकडून तुम्ही इथपर्यंत येऊ शकतात। आणि गणेशपुरी बस स्थानक असं त्या स्टॉपचं नाव आहे। इथे उतरून आपल्याला एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे। तर इथे आपण काय बघणार आहोत तर नित्यानंद महाराजांचं मंदिर आणि त्याचसोबत गरम पाण्याची कुंड। तर थोडक्यात इथे सांगण्यापेक्षा आपण लोकेशनला जाऊनच बघूया की नेमकं आपल्याला काय काय पाहायचं आहे। तर भेटूया थेट लोकेशनला। गणेशपुरी बस स्थानकाच्या बाहेर आलो की राईट साइडने रोडला सरळ पुढे चालत यायचं। मग समोर पहा आपल्याला असं मंदिर दिसतं। हे मंदिर म्हणजेच कैलाश निवास। हा तोच कैलाश निवास आहे जिथे नित्यानंद महाराज निवास करायचे, म्हणजेच हे त्यांचं निवासस्थान आहे। या निवासस्थानाच्या राईट साइडने आपण जर समोर चालत आलो तर आपल्याला नित्यानंद महाराज समाधी मंदिराचा मागचा भाग दिसतो। आणि याच मागच्या भागाने पुढे आल्यावरती आपल्याला हा असा एंटर दिसतो। इथून आत एंट्री केल्यावरती आपल्याला ही अशी मोकळी जागा दिसते आणि चारही बाजूला लागलेली ही दुकानं दिसतात। तर हा या मंदिराचा समोरचा भाग आहे जिथे आपल्याला पूजेसाठी लागणारे हार, फुले सगळं मिळतं। तर आपण आलो आहोत आता बरोबर नित्यानंद समाधी मंदिराच्या समोर। आणि हे आहे ते मंदिर आणि हा या मंदिराचा संपूर्ण परिसर। परिसरामध्ये बघा आपण कुठेही फोटो व्हिडिओ वगैरे काढू शकतो, पण या मंदिराच्या आतमध्ये फोटो व व्हिडिओग्राफी करायला स्ट्रिक्टली मनाई आहे। आतमध्ये आपण नाही फोटो वगैरे काढू शकत, त्यामुळे आतमध्ये दर्शन घेऊन मला पुन्हा इथेच यायचं आहे। तर मी जाते आतमध्ये दर्शन घेताना पुन्हा आपण याच लोकेशनवरती येऊन भेटूयात, कारण इथून पुढे आपल्याला बघायचं आहे गरम पाण्याची कुंड। हे नित्यानंद महाराज म्हणजेच ते ज्यांनी तब्बल 12 दिवस आधीच म्हणजेच 12 दिवसांआधीच आपल्या मृत्यूची घोषणा केली होती, ज्यांना आपण एका महान संताच्या रूपामध्ये पाहतो। त्याच महान संतांचं म्हणजेच नित्यानंद महाराजांचं हे समाधी मंदिर आहे। हे समाधी मंदिर पहा पूर्णपणे पांढऱ्या शुभ्र रंगाचं आहे। साधी सरळ बांधणी आहे याची, पण आकर्षकता आणि रेखीवता खूप जास्त आहे। मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन आता आपल्याला जायचं आहे इथलं एक अट्रॅक्शन म्हणजेच नॅचरली तयार झालेली गरम पाण्याची कुंड। तर इथे बघा मी इथे आले, सगळं फिरले, सगळं थोडं बहुत एन्जॉय केलं, पण तुम्हाला मला काहीच दाखवता आलं नाही, कारण इथे एवढं स्ट्रिक्टली केलंय की
आपण मंदिराच्या परिसराचा तर व्हिडिओ करू शकतो, मंदिराच्या आतमध्ये तर काहीच आपण व्हिडिओ फोटोग्राफी नाही करू शकत. पण जे गरम पाण्याचे कुंड आहेत तिथेही आता कम्प्लीट म्हणजे करूच शकणार नाहीत आपण व्हिडिओ किंवा फोटोग्राफी. आतमध्ये मोबाईल नेऊ शकणार नाहीत. फक्त आपण इथं येऊ शकतो, एन्जॉय करू शकतो, सगळं करू शकतो, पण फोटो किंवा व्हिडिओ आपण इथं नाही घेऊ शकत. त्यामुळे माझा हा व्हिडिओ हा असा अर्धवट राहणार आहे. मी तुम्हाला जे काही दाखवणार होते ते सगळं मला नाही दाखवता येणार आहे, पण जेवढं ट्राय झालं तेवढं मी तुम्हाला केलं. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईन आणि तेही माहितीपूर्ण, जिथे व्हिडिओ करायला अलाउड असेल असे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. थँक्यू.